नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली याच्या वतीनं जाहीर खुलासा आम्ही संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीनं जाहीर खुलासा करतो की मागील 2 दिवसांपासून संस्थेबाबतीत काही प्रसारमाध्यमांवर पोस्ट व व्हिडिओ प्रसारित करण्यात येऊन संस्थेच्या ठेवीदारांचं लक्ष विचलित करण्याचा चुकीचा व दिशाभूल करणारा प्रयत्न होतोय। संस्थेबद्दल गैरसमज पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय। सध्या संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षण सुरू आहे। लेखापरीक्षण उशिरा सुरू झाल्यामुळे ते पूर्ण होण्यास विलंब होतोय। त्यांचं काम काही दिवसात पूर्ण होऊन त्यांचा अहवाल येईल। आर्थिक वर्ष 2025-26 पूर्ण झाल्यानंतर या वर्षाचं लेखापरीक्षण नियमानुसार व व्यवस्थित अद्याप सुरू आहे। लेखापरीक्षणाचा अहवाल अद्याप संस्थेस प्राप्त झाला नाही। तो प्राप्त झाल्यानंतर तो संचालक मंडळाने स्वीकारायचा आहे। तो स्वीकारल्याशिवाय वार्षिक सेवेची तारीख जाहीर करणं उचित नाही। संस्थेकडे ठेवीमध्ये सतत चांगली वाढ होते। सध्या संस्थेच्या ठेवी 1300 कोटी रुपये असून संस्थेचा स्वनिधी 157 कोटी आहे। संस्थेची गुंतवणूक 466 कोटी आहे। संस्थेची तरलता उत्तम आहे। वसुलीचं योग्य नियोजन आहे। संस्थेचे प्रशासन चांगलं काम करत आहे। महत्त्वाच्या बाबींना प्राधान्य देऊन त्याच्या पूर्ततेचं काम सुरू आहे। तरी संस्थेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांना विनंती आहे की त्यांनी अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नये आणि विचलित होऊ नये। संस्थेच्या ठेवीदारांचा एक आणि कृपया आपल्या संस्थेकडे सुरक्षित आहे। त्यांच्या ठेवी संस्थेकडे पूर्णपणे सुरक्षित आहेत। या बाबतीत त्यांनी निश्चिंत राहावे। 100% विश्वास आम्ही त्यांना देत आहोत। तरी सर्व सभासद, ठेवीदार यांना नम्र विनंती की अशा कोणत्याही गोष्टीवर आपण संस्थेकडे खात्री केल्याशिवाय विश्वास ठेवू नये। सभासदांनी विचारणा केल्यामुळे हा खुलासा करीत आहोत। या जाहीर निवेदनावर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदुम तसेच संचालक डॉक्टर रमेश वसंतराव ढबू यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।